आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। शिरगाव आरोबा येथील मांगिरीश हायस्कूल येथे वार्षिक मॅगझिन प्रकाशन व वार्षिक बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सदस्य श्रीकृष्ण हरमलकर, पत्रकार निवृत्ती शिरोडकर, चेअरमॅन शशिकांत पुनाजी तसंच मुख्याध्यापिका गौरी वेदलेकर उपस्थित होत्या। यावेळी शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला। उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना भविष्यासाठी शुभेच्छा देत प्रोत्साहनपर मार्गदर्शन केलं। पालकांना एक माझी विनंती आहे, ज्यावेळी आपले विद्यार्थी शिकून मोठे होतात त्यावेळी पालकांनी कुठल्याही विद्यार्थ्यावर एखादं दडपण आणू नये, कारण एखाद्या विद्यार्थ्यावर दडपण आणल्यानंतर त्यावेळी तो भरकटत जातो आणि शिक्षणाकडे दुर्लक्ष करतो। आपला विद्यार्थी सुद्धा शिक्षणामध्ये जर कमी असेल तर इतर कलेमध्ये तो अग्रेसर असू शकतो आणि त्याचे गुण फक्त ओळखण्याची जी ताकद असते, जी शक्ती असते ती शिक्षकाकडे असते आणि शिक्षक अशा विद्यार्थ्यांना त्यांचे गुण ओळखून त्यांना प्रगती पथावर नेण्याचं कार्य करत असतात। आणि प्रत्येक पालकांनी विचार केला पाहिजे की आपला विद्यार्थी शिकून मोठा झाल्यानंतर तो डॉक्टर व्हायला हवा, वकील व्हायला हवा, इंजिनियर व्हायला हवा किंवा एखादी सरकारी नोकरी त्याला मिळायला हवी। परंतु शिक्षण हे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी नसते, तर शिक्षण हे आपल्याला या जगामध्ये, या स्पर्धेच्या जगामध्ये जर आपल्याला यशस्वीपणे जगायचं असेल तर ते महत्त्वाचं शिक्षण आहे। सरकारी नोकरीपेक्षा जर आपण व्यवसायामध्ये एखादा उद्योग घालून इतरांना हजारो नोकऱ्या दिल्या तर आपल्या त्या शिक्षणाचा महत्त्व आपल्याला दिसून येईल। म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने आणि शिक्षकाने आपल्या पाल्यावर कधी दडपण आणू नये। शिक्षणामध्ये तो कमी शिकला किंवा तो सरकारी नोकरीच्या मागे धावला नाही। आजकाल जर आपण बघितलं तर सरकारी नोकरी मागे अनेक अडचणी आहेत। ज्यांचे गॉडफादर असतात त्यांनाच सरकारी नोकरी मिळते। तुमच्याकडे जर उच्च शिक्षण असेल आणि एखादा गॉडफादर नसेल तर ती तुम्हाला सरकारी नोकरी मिळत नाही। त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी विचार करावा, आपल्याला सरकारी नोकरी मिळाली नाही म्हणून नाराज न होता आपण इतर क्षेत्रामध्ये इतर करिअर घडू शकतात, त्या नजरेतून आपण काम करावं। तसंच काम याही पुढे आपण चालूच ठेवावं। ज्या पद्धतीने आपली या ठिकाणी मुख्याध्यापिका आहे ती अनेक प्रकारचं लेखन करत आहे आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देते। भारतीय भाषा आज आपण इंग्रजीकडे वळत आहोत, अशा वेळेला आपण मराठी दिवस साजरा करतो, कोकणी दिवस साजरा करतो, हिंदू दिवस साजरे असे हे दिवस आपल्याला का साजरे करावे लागतात? कारण आपण आपल्या नव्या शैक्षणिक धोरणात प्रादेशिक भाषांना एक विशिष्ट महत्त्व दिलेलं आहे आणि ह्या प्रादेशिक भाषांचा विकास व्हावा यासाठी हे दिवस साजरे केले जातात। आणि येणाऱ्या काळात हे जे प्रादेशिक भाषा असतील त्या देशात 300 ते 400 भाषा बोलल्या जातात आणि फक्त 24 भाषा या भारतीय संविधानात आहेत। तरी पण इतर भाषांचा सन्मान आपण राखला पाहिजे। या शाळेच्या मंगिरीशच्या जो मासिक आहे अनियतकालिक आहे त्याचा आज प्रकाशन झालेल्या सगळ्या संपादकांचं मी अभिनंदन करतो आणि इथे उपस्थित सर्व पालक तुमचं या शाळेवर जे प्रेम आहे ते प्रेम सतत तसेच ठेवा। आणि समजेल हा सत्कार झाल्याबद्दल आपण मुलाचे मनातून आभार मानतात आणि गौरी टीचर बरे काम करतात। म्हाका दिसतात ती खंय कमी दिताना कितें आसता तितून डायरेक्ट येता आनी अशें अशें करूंक जाय म्हणटा आनी हांव ताका खरेंच सांगता स्कुलाच्या बद्दल कितें बरें सांगतलो अशें हांव खरेंच तेजे फाटल्यान आसतलो। आनी हांवें तिका एक प्रॉमिस केला की शाळेची तुमच्या बाजून लागून आनी हांव बेगीन एक 8 दिवस काम स्टार्ट करतलो। मराठी भाषेने निवृत्ती सरांना पण खूप काही दिलं आहे। निवृत्ती सरांनी जी पुस्तके लिहिली ती सगळी मराठी भाषेत लिहिली। मराठी भाषेत निवृत्ती सर आणि मला सुद्धा मराठी भाषेमध्ये ही 2 पुस्तके लिहिली। सुकांचा शोध आहे हे पुस्तक 2006 सालामध्ये मानवी जीवनावर आधारित ते लिहिलं। त्याला मला पुरस्कार पण मिळाला महाराष्ट्र सरकारचा। त्याच्यानंतर गोव्यातलं जैव विविधता ज्याला आपण म्हणतो तर प्रत्येक सजीव जीव आणि त्याची विविधता, प्रत्येक जीवामध्ये जी विविधता आहे त्या जैव विविधतेचं पुस्तक गोव्यामध्ये
स्वतः मी लिहिलं त्याला प्ले गावची दैवविविधता 2019 सालामध्ये मराठी भाषेत लिहिलं. मराठी भाषेत आम्हाला लेखक बनवलं. आज ते काही शाश्वत आहे, कारण उद्या आम्ही नसणार, कदाचित मी पण नसणार, ती सर पण नसणार, पण आमची लेखक म्हणून ती आम्हाला मराठी भाषेत बनली दिली ती कायम राहणार. म्हणून मराठी भाषेसाठी जोरदार टाळ्या द्या. असे मराठी भाषेचं अनमोल महत्व आहे. मराठी भाषा म्हणजे सरळ तोंडात काढण्यासाठी कुणाला ती समजणार. आपण भलेही मराठी भाषा बोलत नाही कोणापासून, पण मराठी भाषेत आपण लिहितो, मराठी भाषेत आपण वाचतो वर्तमानपत्रे, वाचण्यासाठी लिहिण्यासाठी आपल्याला मराठी भाषाच समजते, कारण ती सरळ आणि सोपी भाषा आहे. अशा मराठी भाषेचा आपण कायम ऋणी आहोत आणि कायम राहणार. परत एकदा तुम्हाला सर्वांना मराठी भाषेच्या शुभेच्छा देतो, मराठी गौरव दिवसाच्या शुभेच्छा.